नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सागर चव्हाण, पहिलवान डेअरी फार्म. आणि आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत नांदेडवरनं गाय खरेदी करण्यासाठी. दादा, तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी गजानन किशनराव मोरे नांदेडचा आहे. आज दादाकडे गाई खरेदी करण्यासाठी आले आहे. आपला फोन नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9923217352. आता तुम्ही इतक्या लांबून आलाय, तुम्हाला किती लांब अंतर किती लांब आहे तुमच्या आमच्या पट्ट्यात? 500 किलोमीटर आहे. 500 किलोमीटर आहे. आणि तुम्ही कुणाच्या रेफरन्स आला म्हणजे गाय खरेदी करायसाठी? म्हणजे तुम्हाला आमच्या डेअरी फार्म बद्दल माहिती कशी मिळाली? आमचे पाहुणे आहेत तिथे फलटणला, बर त्याने माहिती सांगली तुमची, बर योग्य वाटली माहिती. ओके. तुमची व्हिडिओ बघूनच चांगलं वाटलं आम्हाला समजा गाईचे. दादा, आता हे पाहुणे आपल्याकडे आल्यात गाय खरेदी करायला. तुमच्याकडे आपले किती गाय आहेत? 5 किती वर्षापासून आपलं व्यवहार चालू आहे गायची? 4 वर्षापासून चालू आहे. आता किती किती किमतीचे गाय आहेत तुम्हाला दिलेल्या? 1.65 पर्यंतच्या, 1.50 ते 1.65. 1 लाख ते 1,65,000 हो. म्हणजे काय 2-2.5 वर्ष झालं आपलं व्यवहार चालू आहे. तुमचं माझा व्यवहार चालू आहे गायचा. बरोबर. या जरी रेफरन्सला तुमची पाहुणे गाय खरेदी करायचं आहे. हो हो आता तुम्ही माझ्याकडे ह्या गाय बुक करून 5-6 दिवस झाले. हो हो त्या गाय मी ठेवलेल्या, आज त्यांना पाठवायचे आपल्याला. तर दादा, आता तुम्ही गाय खरेदी करायला समोर नव्हता, हो, पाहुण्यांच्या विश्वासावर पाहुण्याच्या विश्वासावर केला. गाय तुम्हाला पसंत आहेत ना? हो, पसंत झालं. तर तुम्हाला वाटते बाबा स्वस्त माल कसं काय विषय? नाही नाही नाही, गाय खूप छान आहे. तुम्ही जरी 500 किलोमीटर लांब चालला ना, तरी या गायची 100% हमी आहे. हा. आणि फक्त मित्रांनो, आपण गाय देत नाही, त्या गाय बरोबरचं मॅनेजमेंट कसं असतं ना, ते तुम्हाला शॉर्ट टर्म दाखवतो. कसं या घेऊन तुम्ही व्हिडिओ मित्रांनो. आता ती त्यांच्या हातात जे पॅकेट्स आहेत ना, त्याच्याबद्दल एक छोटीशी माहिती आमची मित्र सांगा. आता या ज्या गायी आहेत त्या काही ट्रान्सपोर्टच्या गायी नाहीये. नाही. तर ह्यांना कसं होतं, वाहतुकीमध्ये बराच त्रास होत असतो आणि त्यामुळे आपल्या गायी ताणात जात असतात. त्याच्यासाठी आपण प्रिपार्ट मिक्स म्हणून एक प्रोडक्ट दिलेला आहे. याच्यामध्ये 8 ट्रेस मिनरल्स आणि 3 व्हिटॅमिन्स दिले. या प्रवासामध्ये यांना एक तर सवय नसल्यामुळे कसं होतं, शरीरामध्ये कमतरता निर्माण होत जाते आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातले मिनरल्स वगैरे कमी होत जातात. तर तेवढ्यासाठी तुम्ही जर हे पुढे दिले तर गायी आपली पूर्वीच्या पदावर येईल, जशी तिथं होती तशी परत दिसेल तुम्हाला. जेवढं पॅकेट 10 पॅकेटचा कोर्स आहे, तिथं जी कंडिशन होती तीच तुम्हाला सेम इथे दिसेल. आणि मेन प्रॉब्लेम काय होतो माहिती का, व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माहिती होतं की ज्यावेळेस गाय ट्रान्सपोर्ट होऊन बेंगलोरवर इथे येते, ह्या गायमध्ये 2च गोष्टी मेन असतात. एक तर फर्स्ट कसं असतं की गायचं ट्रान्सपोर्टेशन नीट झालं तर ॲबॉर्शन वगैरे काय होत नाही. ॲबॉर्शन म्हणलं तर काय, जर तुमच्या गायचं ॲबॉर्शन नाही झालं, गाय किती वेळ नाही, तर दुसरा एक धोका असतो गायला गोचिड दाबवायचा. तर 10 मधनं 4 गायला होतो. क्लिअर सांगतो, व्हिडिओमध्ये सांगतोय. 7 ते 4 गायला होतो. कोणत्या गायला होतो ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आता तुम्ही काय करता, गाय वैरण खाती, चारा खाती, म्हणजे तुम्हाला रवण कसे नॉर्मल वाटते, पण तसं नसतं. तिची रक्ताची लेवल अंगात किती आहे, तर तिचे दुसरं प्रॉडक्ट आहे का तुमच्या हातात दाखवा, तर ती हिमोग्लोबिन वाढवतं, रक्ताची पेशी वाढवतं बॉडीमध्ये. आणि पूर्णपणे ह्या 10 पाकिटाचा कोर्स होतो, गायचं एचबी लेवल 12 पर्यंत पोहोचतो. एकदम नॉर्मल पेक्षा वरच्या लेवलला. नॉर्मल रेंज 9 आहे. 9 ते 12च्या पट्टीत गेल्यानंतर त्या गायला स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढते, स्वतःची प्रतिकार शक्ती वाढली की गाय आजारी पडत नाही. गाय तुमची आजारी नाही पडली तर गुचिड दाखवत जात नाही, दूध चांगलं निघतं. ह्या गोष्टी किरकोळ आहेत. त्या 2 गोष्टीची किंमत किती आहे त्यांची? हे साधारण तुम्हाला 1100 रुपयेपर्यंत जास्तीत जास्त पडेल. 1100 रुपये खर्च आहे. ज्यावेळेस प्रत्यक्षात गेला गुचिडचा मस्टडीज काय होतं ना, त्यावेळेस तुझ्या काय मालकाला 8-8, 10-10, 15-15 हजार खर्च करायला लागेल. आणि त्यातमध्ये जनावरांचं मात्र काय छोट्या मोठ्या गोष्टीकडे जनावरांना लक्ष दिलं तर 100% रिझल्ट आहे. आता तुम्ही सांगितलं तुमच्या तिकडे पशुखाद्य मिळत नाही, जी मी तुम्हाला कस्टमाइज फॉर्म्युला सांगितला, 5-6 प्रकारचं भरडं कसं मिक्स करून चालायचं, त्याच्यावर गोळी पेंडीपेक्षा जास्त होती. गोळी पेंडीमध्ये भेसळ येते. अजून म्हणजे साहेब तिकडे वळलं नाही. ज्यावेळेस गोळी पेंडीची भेसळ काढायला चालू करेल ना, एक बी खाद्य पास होणार नाही महाराष्ट्र, एकही पास होऊ शकत नाही. कारण याचं भेसळ केल्याशिवाय जे प्रॅक्टिकल दर आहेत ना, म्हणजे प्रत्यक्षात बघायला गेलं तर मकाचा रेट किती आहे, गव्हाचा रेट किती आहे, हरभऱ्याचा रेट किती आहे, त्या कडधान्याचा रेट किती आहे, त्याच्यात जे मिनरल्स असतात ते किती महाग येतील, त्याचं जे प्रमाण त्यांनी लिहिलेलं असतं ना, सकाळी हिशोब जोडायला गेलं तर गोळी पेंडीचं फक्त 2700 रुपयावर जाईल. जर ओरिजिनल क्वालिटी काढायला गेला तर 2700-2800 रुपये बसते. ती मी कशासाठी माहिती घेतलेली, कारण ज्यावेळेस 50 गायींचं आपल्याला मिल्किंग करायची जेव्हा येईल त्यावेळेस आपल्याला स्वतःचं कस्टमाइज फॉर्म्युला बनवायचा. आपण कुठल्या कंपनीसाठी चालणार नाही, आपण स्वतःच तयार करून चालणार. आपल्याला कुठल्या कंपनीचं विकत घ्यायचं नाही आणि आपण ह्याच्यापेक्षा जास्त दूध काढतो. होतं काय माहितीये का, शेतकऱ्याला माहिती नसतं. आज कुठल्या तरी ब्रँडवर ट्रस्ट करून कुठल्या तरी कंपनी